आत्तापर्यंत छापून आलेल्या महाराजांच्या लीला. महाराज रात्री एका फळीवर निजत असत. ती फळी मशिदीच्या एका आढ्याला फाटक्या चिंध्या बांधून टांगलेली असे. महाराजांना त्या फळीवर चढताना किंवा उतरताना पाहण्याची उत्कंठा पुष्कळ मंडळींना होई आणि पुष्कळांनी तासचे तास ते पाहण्यासाठी वाट पाहत राहावे. पण महाराजांना चढताना किंवा उतरताना कधी कोणीही पाहिले नाही. एकतर ते खाली जमिनीवर दिसत किंवा फळीवर बसलेले किंवा निजलेले दिसत. फळीच्या उशा पायथ्याला पणत्या लावलेल्या असत. हा प्रकार पुष्कळ वर्षे चालला होता. नंतर एके दिवशी महाराजांनी ती फळी तोडून टाकली. हा फळीचा प्रकार ज्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला अशी मंडळी नुसत्या शिर्डीतच नव्हे तर बाहेरगावीसुद्धा पुष्कळ आहेत. लीला 2. एकदा एक कथेकरी बुवा, नानासाहेब चांदोरकर आणि आणखी दुसरे 2 गृहस्थ असे मिळून महाराजांच्या दर्शनाला गेले. दर्शन झाल्यावर कथेकरी बुवास परत जाण्याची घाई झाली, कारण दुसरे दिवशी नगरास त्यांची कथा व्हावयाची होती. नानासाहेब चांदोरकरांनी महाराजांना जाण्याची परवानगी विचारली. तेव्हा महाराज म्हणाले, जेवून जा. नानासाहेबांनी कथेकरी बुवास राहण्याविषयी विनंती केली, पण ते राहीनात आणि ते आणि त्यांचे एक स्नेही ताबडतोब संवत्सर उर्फ वारी स्टेशनावर जाण्यासाठी निघून गेले. नानासाहेबांना त्यावेळेस महाराजांनी म्हटलं, पहा कसे लोक मतलबी असतात. वेळ आली म्हणजे साथीदाराला सोडून आपल्या मतलबाला दक्ष असतात. म्हणून आपण असा साथी करावा की जो आपल्याला कल्पांतीही सोडणार नाही. अर्थात सद्गुरुरायाशिवाय असा दुसरा साथी कोण मिळणार आहे. म्हणून साथी करावयाचे तर त्यांनाच करावे. प्रेम भूतमात्रावर असावे, पण संग सद्गुरूचाच करावा. तोच संग खरा सुखकर होतो. असो, महाराजांच्या आज्ञेप्रमाणे नानासाहेब व त्यांचे स्नेही शिर्डीसच जेवण करून महाराजांची आज्ञा घेऊन निघाले. निघताना महाराज म्हणाले, अजून गाडी सावकाश आहे. ते स्टेशनावर येऊन पाहतात तो गाडीला खरोखरच अवकाश होता आणि कथेकरी बुवा व त्यांचे स्नेही दुर्मुखलेली तोंडे करून गाडीची वाट पाहत बसले होते. नानासाहेबांनी त्यांना विचारले, तुमची गाडी चुकली की काय? बुवा म्हणाले, नाही, आज गाडीस 3 घंटे उशीर आहे. तुम्ही महाराजांचं ऐकलं फार चांगलं केलं. आम्ही ऐकलं नाही, त्यामुळे उपाशी मात्र राहिलो. मग थोड्या वेळाने गाडी आली आणि सगळेजण तीत बसून नगराला गेले. लीला 3. शिर्डी येथे आप्पा नावाचा एक कुलकर्णी होता. तो महाराजांचा परमभक्त होता. त्याच्यावर पैसे खाण्याचा आळ गावातल्या काही टवाळ मंडळींनी आणला होता व त्याचा त्या कामी जबाब घेण्यासाठी प्रांताच्या साहेबाने त्याला हुकूम धाडून बोलवले. तेव्हा तो अतिशय घाबरला आणि जातेवेळी महाराजांची परवानगी घेण्यास तो मशिदीत गेला. महाराजांनी त्याला सांगितलं, प्रांताचे साहेब नेवाशास आहेत, तेथे जा. तेथे प्रथम श्री मोहिनी राजाला वंदन कर आणि मग साहेबाकडे जाऊन जबाब दे. आप्पाने त्याप्रमाणे केले. साहेबाने त्याचा जबाब ऐकून त्याला सोडून दिलं आणि म्हटलं की तू पैसे खाल्ले नाहीस असे खात्रीने मला वाटतं. आप्पा अर्थातच बाहेर पडल्यावर नाचू लागला आणि महाराजांचे गुणानुवाद गाऊ लागला. नंतर शिर्डीस जाऊन सर्व हकीकत त्याने महाराजांस कळवली. महाराजांनी अर्थात आपल्याकडे काही कर्तृत्व न घेता, करता करविता परमेश्वर आहे, तो भक्तांसाठी अघटित गोष्टी घडवून आणतो, असे उत्तर दिले. लीला 4. एके दिवशी महाराजांनी आप्पा कुलकर्णी यास सांगितलं की आपल्या गावात चोर आले आहेत आणि त्यांची स्वारी प्रथमतः तुझ्यावर होईल, तर तू आपला बंदोबस्त कर. हे चोर मोठे बिलंदर आहेत. त्यांची सर्व दृष्टी ऐन मालावर असते आणि तेवढंच ते घेऊन जातात. आप्पाने या बोलण्याचा लौकिकी अर्थ केला आणि सरकार धान्याचे पैसे त्याने चावडीत ठेवले होते तेथे जागल्यास पहाऱ्यास बसवून लौकिकी बंदोबस्त केला.
परंतु महाराजांनी सुचविलेले चोर निराळेच होते. ते चोर म्हणजे यमदूत. महाराजांनी बजावल्यानंतर थोड्याच वेळाने अप्पाला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या आणि त्यातच त्याचा देहांत झाला. तो अत्यवस्था असताना त्याची बायको महाराजांकडे जाऊन रडू लागली. महाराजांनी तिला काही बोध केला आणि तिचे सांत्वन केले. दुसऱ्या दिवशी आणखी गावात 2-3 लोक लागले तेव्हा गावकरी मंडळी महाराजांकडे गेली आणि आम्हाला सांभाळा अशी प्रार्थना करू लागली. महाराज म्हणाले, एकंदर 7 माणसे जातील आणि मग महामारी राहणार नाही. त्याप्रमाणे फक्त 7च माणसं मेली आणि नंतर गावातली पटकी नाहीशी झाली. लीला 5. शिर्डीस कोंड्या सुतार नावाचा एक महाराजांचा भक्त होता. त्याला एके दिवशी 2 प्रहरी महाराज म्हणाले, खळवाडीस आग लागली आहे तर तू तिकडे जा. दिवस उन्हाळ्याचे होते आणि वेळ भर 2 प्रहरची. तरी पण कोंड्या धावत खळवाडीकडे गेला आणि पाहतो तर तेथे आग बीक काही नाही. मग लगेच परतून तो महाराजांकडे आला आणि म्हणू लागला, तेथे आग बीक काही नाही, मला भर 2 प्रहरी उन्हातून का फेरा दिलात? तेव्हा महाराज म्हणाले, मागे वळून पहा. मागे वळून पाहतो तो खळवाडीतील एक गवताची गंज खरोखरच पेटली असून तिच्यातून निघणारा धूर कोंड्याला दिसला. तितक्यात जोराचा वाराही सुटला आणि गावात सगळी एकच गडबड उडाली. आता सगळ्या गंजी जळल्याशिवाय राहावयाच्या नाहीत आणि सर्वांचे अतिशय नुकसान होईल असे गावकरी लोकांस वाटू लागले. ते सर्व घाबरले आणि महाराजांना शरण गेले. महाराज अति दयाळू. ते ताबडतोब त्यांच्याबरोबर खळवाडीकडे गेले आणि जळत असलेल्या गंजीच्या सभोवती त्यांनी पाण्याची धार फिरवली. नंतर गावकऱ्यास म्हटलं, ही एवढीच गंज जळेल, बाकीच्या गंजीला धक्का लागणार नाही आणि तसंच झालं. लीला 7. नानासाहेब बेरे नावाचे एक ग्रस्त शेतकी खात्यात इन्स्पेक्टर होते. ते महाराजांचे भक्त होते. ते एकदा महाराजांच्या दर्शनाला गेले असता महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही आत्ताच येथून निघून स्टेशनवर जा, थोडाही उशीर करू नका आणि तडक स्टेशनावर, कोपरगाव स्टेशनावर जा. त्याप्रमाणे येरे ताबडतोब निघाले. त्यांनी टांगा भरधाव हाकला. त्यांच्या टांग्याच्या मागोमाग दुसरा टांगा येत होता. त्यात जे गृहस्थ बसले होते ते बेऱ्यांना म्हणाले, अजून गाडीला बराच वेळ आहे, इतकी घाई का करता, आपण सावकाश जाऊ. बेऱ्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले नाही आणि ते तडक स्टेशनावर गेले. नंतर काही वेळाने बातमी आली की येऱ्यांच्या मागून जो टांगा सावकाश येत होता तो चोरांनी गाठला. त्यात होते ते सर्व लुटलं आणि त्यात बसलेल्या मंडळीस मारहाणही केली. ही बातमी समजली तेव्हा महाराजांच्या आज्ञेचे चेहऱ्यांना कौतुक वाटले आणि महाराजांनीच आपल्याला आज वाचविले असे ते म्हणू लागले. वरील हकीकतीवरून महाराजांच्या लोकोत्तरपणाबद्दल अनुमान होते आणि प्रत्यक्ष दर्शनाने व सहवासाने ते अनुमान दृढ होऊन महाराज खरे खरे सद्गुरू आहेत ही खात्री पटते आणि त्यांना सर्वस्वी शरण जाणे हाच खरा तरुणोपायाचा मार्ग असा मनाचा निश्चय होऊन आपल्या ग्रंथातून संतांची आणि सद्गुरूंची जी लक्षणं सांगितली आहेत ती सर्व महाराजांच्या अंगी वसत आहेत ही खात्री होते. महाराजांच्या गुणांचे किंवा त्यांच्या लीलांचे यथार्थ वर्णन करणे अशक्य आहे, तरी पण थोडे दिग्दर्शन तरी व्हावे असे वाटते. हे करावयाचा उत्तम मार्ग म्हणजे मला किंवा माझ्या माहितीत दुसऱ्यांना आलेल्या असंख्य अनुभवांपैकी काही गोष्टी येथे नमूद करणे असे वाटल्यावरून तसे करीत आहे. मेघा नावाचा गुजराती ब्राह्मण महाराजांचा परमभक्त होता. तो एके दिवशी महाराजांच्या तस्विरीजवळ भिंतीवर शेंद्राचा त्रिशूळ काढवित होता. ते पाहून मी त्याला विचारले, हे का काढतोयस? मेघा म्हणाला, आज पहाटेच मी जागा झालो, बिछाण्यावरच पडलो होतो, इतक्यात महाराजांचा आवाज कानी पडला, असा भास झाला आणि जे शब्द मी ऐकले ते असे, मेघा त्रिशूळ काढ. त्यावेळेस पाहिले तो बाबा, महाराजांना बहुतेक मंडळी बाबा म्हणतात,
आणि आमच्या वाड्याची दोन्हीकडे दार बंद होती. आवाज मात्र बाबांचा आणि अंथरुणावर काही अक्षता पडलेल्या. मी लगेच उठलो आणि मशिदीत बाबांच्याकडे जाऊन विचारले, बाबा, त्रिशूळ काढायचं आहे का? बाबा म्हणाले, हो, म्हणून हा त्रिशूळ काढवीत आहे. हे बोलणे झाल्यावर दुसरे दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता मेघा श्रीकडे गेला असता बाबांनी त्याला एक शिवलिंग दिलं. ते त्याच वेळेला कोणी बाबांच्या हातात आणून दिलं होतं. श्री त्यास म्हणाले, मेघा, हे घेऊन जा आणि ह्याची पूजा करीत जा. मेघा ते शिवलिंग घेऊन वाड्यात आला आणि त्याने ते मला दाखवलं आणि म्हटलं, हे पहा, मला बाबांनी पूजा करण्यास शिवलिंग दिलं. त्यावेळेशी त्याची मुद्रा अति आनंदाची होती. त्या आनंदाचे विशेष महत्त्व कळण्यासाठी त्याचा थोडा पूर्वेतिहास सांगणे जरूर आहे. हा मेघा रावबहादूर हरिविनायक साठे यांच्याजवळ ते खेडा जिल्ह्यात डेप्युटी कलेक्टर असताना नोकर होता. त्याला गायत्री मंत्रही येत नव्हता. तो त्याला रावबहादूर साठ्यांनीच शिकवला. पुढे काही दिवसांनी त्याला एका शिवालयात पूजा करण्यासाठी साठ्यांनी ठेवलं. त्यानंतर साठे श्रीकडे गेले आणि त्यांची श्रद्धा श्रीचे चरणी बसली व त्यांनी शिर्डीस एक वाडाही महाराजांच्या दर्शनास येणाऱ्या मंडळींच्या सोयीसाठी बांधला. साठ्यांना अशी इच्छा झाली की मेघाला शिर्डीसच महाराजांचे सेवेसाठी ठेवावा व त्याप्रमाणे त्यास त्यांनी सांगितलं. ते ऐकून मेघा खिन्न झाला. महाराज मुसलमान आहेत हे त्याने ऐकलं होतं आणि शंकराची पूजा सोडून मुसलमानाची सेवा करण्यास आपले मालक आपल्याला पाठवित आहेत, हेच त्याच्या खिन्नतेचं कारण होतं. साठ्यांनी त्याची समजूत केली आणि महाराजांच्या खऱ्या स्वरूपाची थोडीशी ओळख करून दिली. त्याने त्याची खिन्नता पुष्कळ कमी झाली, तरी पण पार गेली नाही. मग तो शिर्डीस गेला. त्याने मशिदीच्या कंपाऊंडात पाय ठेवताच महाराज उठले आणि हातात धोंडा घेऊन म्हणाले, वर येऊ नकोस, खबरदार येशील तर मुसलमानाकडे कशाला आलास? महाराजांचा राग वरवर असून फक्त ओळख देण्यापुरताच होता. तो तेव्हाच शमला. मेघा काही दिवस शिर्डीस राहिला आणि पुन्हा आपल्या गावी गेला. पण तेथे त्याला महाराजांचा इतका ध्यास लागला की तो पुन्हा लवकर शिर्डीस गेला आणि तेथेच राहिला. तो बाबा शंकरच मानित असे आणि नित्य शंकर शंकर असेच म्हणत असे आणि बाबांचा उल्लेख करावा याचा तर शंकर ह्याच नावाने करीत असे. पुढे बाबांची एक मोठी तस्वीर साठ्यांच्या वाड्यात आणून ठेवली. तेव्हापासून त्या तस्वीरीची शंकर मानूनच तो पूजा करीत असे. त्यानंतर सुमारे 1 वर्षाने वर लिहिलेला प्रकार घडून आला. शिवलिंग महाराजांच्या हातात येण्याच्या आदल्या दिवशी मेघाला त्रिशूळ काढण्याची आज्ञा झाली आणि तीही महाराज प्रत्यक्ष जवळ दृश्य नसता, पण आवाज मात्र त्यांचा. या चमत्कारांचे कौतुक वाटतेच, पण यात दुसरी गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी ही की मेघाची जी उपासना होती तीच महाराजांनी त्याला कायम करून दिली. महाराजांच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, दाविशी दया घना ऐशी तुझीही माव, हा प्रकार नेहमी अनुभवास येतो. माझा एक स्नेही हायकोर्टात वकील आहेत. ते महाराजांच्या दर्शनास प्रथम गेले असता एके दिवशी असा योग आला की फक्त महाराज आणि ते असे दोघेच होते. त्यावेळी महाराजांनी त्यास म्हटलं, काय म्हणावे, श्रीराम जय राम जय जय राम. नंतर 1-2 मिनिटांनी महाराजांनी पुन्हा तेच शब्द उच्चारले. तेव्हा त्या गृहस्थाला एकदम आठवण झाली की हा तर आपल्या गुरुने आपल्याला दिलेला मंत्र आहे. तो पुन्हा 1-2 मिनिटांनी महाराजांनी तोच उच्चार केला. तेव्हा त्या गृहस्थाची खात्री झाली की आपल्या गुरुने आपल्याला जो मंत्र दिला होता तोच जपण्यास आपल्याला महाराज सांगत आहेत. एकदा ठाणे जिल्ह्यातला एक गृहस्थ महाराजांच्या दर्शनाला गेला असता महाराजांनी त्याला सांगितले, मारुतीची पूजा करीत जा. महाराजांनी अशी आज्ञा का केली हे त्याला कळेना. मग तो वाड्यात गेल्यानंतर मंडळींनी त्याला विचारलं, तुम्ही मारुतीची पूजा करीत असता काय? तो म्हणाला, हो, माझ्या घराजवळ पंचमुखी मारुतीचं देऊळ आहे. तेथे पूजा केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करत नसतो. अर्थात
त्याची चालत आलेली उपासना महाराजांनी दृढ केली. महाराजांचा स्वतंत्र पंथ किंवा संप्रदाय असा नाही. ज्याची जी उपासना असेल ती दृढ करावयाची. महाराजांकडे सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोक जात असत. कोणालाही पूर्वीची उपासना सोडून दुसऱ्या उपासनेला महाराजांनी लावल्याचे उदाहरण आढळून येत नाही. मात्र कोणत्याही राजमार्गाने माणूस जात असता जर तो त्या आपल्या मार्गापासून ढळला तर पुन्हा त्याला त्याच्याच मूळ मार्गावर आणून त्याला पुढची वाट दाखवून द्यावयाची असाच महाराजांचा क्रम आहे. महाराजांकडे योगाभ्यासी जातात, कर्माभ्यासी जातात, ज्ञानाभ्यासीही जातात आणि सर्वांना महाराजांकडून आपापल्या अभ्यासात उत्तम मदत होते असा प्रत्येकाचा अनुभव आहे. एकदा माझे एक स्नेही महाराजांच्या दर्शनाला गेले असता पहिल्याच भेटीस महाराज त्यांना या रामदास असे म्हणाले. पुढे त्या स्नेहाला मी विचारले, महाराजांनी तुम्हाला अशा तऱ्हेने का हाक मारली? त्यांना पहिल्यांदा काही कारण सुचेना. मग थोड्या वेळाने एकाएकी त्यांना कारण सुचले. ते म्हणाले, अलीकडे 2 वर्षापासून मी मनातल्या मनात रामनामाचा जप करीत असतो. पण ही गोष्ट कोणालाच ठाऊक नाही, घरातल्या मंडळीलासुद्धा ठाऊक नाही. अर्थात महाराजांनी दिलेली संज्ञा याच गोष्टीची दर्शक होती, यात संशय नाही. 1909च्या नाताळात एक डॉक्टर आपल्या एक मामलेदार मित्राबरोबर शिर्डीला गेले होते. हे डॉक्टर ब्राह्मण असून स्नान संध्याशील आणि रामोपासक असल्यामुळे शिर्डीस जाण्यास नाखुश होते. ते म्हणाले, मुसलमानाच्या पाया पडणे मला आवडत नाही आणि म्हणून मला यावेसे वाटत नाही. त्यावर मामलेदारांनी त्यांना सांगितलं, पाया पडण्याबद्दल तुम्हाला कोणीही आग्रह करणार नाही आणि बाबाही तसे करा म्हणून म्हणणार नाही. अशा तऱ्हेने समजूत घातल्यामुळे डॉक्टर शिर्डीस गेले. बाबांच्या मशिदीत जाऊन उभे राहिले. तो कोणी मुसलमान न दिसता आपल्यापुढे श्रीरामाची मूर्ती आहे असा त्यांना भास झाला. त्याबरोबर अर्थात डॉक्टरांनी साष्टांग नमस्कार घातला. मशिदीबाहेर आल्याबरोबर त्यांनी ही हकीकत आपल्या मामलेदार मित्रांना सांगितली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी निश्चय केला की महाराजांनी आपल्यावर कृपा केल्याशिवाय जेवायचं नाही आणि मशिदीतही जावयाचं नाही. त्याप्रमाणे ते 3 दिवस जेवले नाहीत किंवा दर्शनालाही गेले नाहीत. चौथ्या दिवशी डॉक्टरांचा एक स्नेही खानदेशातून अकस्मात महाराजांच्या दर्शनाला आले. 8-9 वर्षांनी गाठ पडल्यामुळे डॉक्टरांना फार आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यांच्याबरोबर ते महाराजांच्या दर्शनाला गेले. डॉक्टरांनी नमस्कार घातल्याबरोबर महाराज म्हणाले, का डॉक्टर, कशाला आलास? तुला कोणी बोलवलं होतं? अर्थात डॉक्टरच आपल्या निश्चयाचे म्हणजे कृपा झाल्याशिवाय दर्शनाला जावयाचे नाही याचे स्मरण झाले व ते विरघळून गेले. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरांवर कृपा झाली. झोपेत असताना परमानंदाची स्थिती प्राप्त झाली. ही स्थिती पुढे 15-20 दिवस डॉक्टर आपल्या गावी परत गेल्यावरही टिकली. ज्याची जी उपासना असेल तिची त्याला खूण द्यावयाची आणि तीच दृढ करावयाची असा जो महाराजांचा क्रम. याबद्दल आणखी पुष्कळ अनुभव सांगता येण्यासारखे आहेत, पण विस्तार भयास्तव ते येथे नमूद न करता दुसऱ्या तऱ्हेच्या अनुभवाकडे वळतो. एकदा माझे 2 स्नेही वाड्यात रात्री इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसले होते. मी त्यांच्याजवळ होतो, पण मला झोप लागली होती. ते दोघे रात्री सुमारे 1 वाजेपर्यंत बसले होते. शेवटी त्यांनाच वाटले की आपण करतो हे बरोबर नाही आणि एक जण म्हणाला, चला निजूया. लोकांच्या उखाळ्या पाखाळ्या पुरे झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांच्या दर्शनात बरीच मंडळी गेली. त्यात हे गृहस्थ होते. ते पाया पडत असताना महाराजांचे उद्गार निघाले. ते असे, आपल्या दरबारात सर्व तऱ्हेचे लोक येतात. चांगलेही येतात, वाईट, खट, नष्ट, दुष्ट असेही येतात. आपण कशाला कोणाच्या उखाळ्या पाकाळ्या काढाव्या? अर्थात माझ्या स्नेहाला ती खूण पटली आणि या गोष्टीपासून धडा घ्यावयाचा तो त्याने घेतला.